नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता प्राजक्ता काही शक्कल लढून मात्र आता बरोबर आलोकला आपल्या मिठीमध्ये घेते आणि ती अंगठी आपल्या बोटात घालून घेते। कारण सगुणाने जेव्हा प्रीतीला धक्का दिलेला असतो त्या तृप्तीला, तेव्हा तृप्ती मात्र आता प्राजक्ताच्या अंगावर पडून मात्र जेव्हा ती खाली पडणार तोच लगेच आता आलोक तिला धरतो आणि ती अंगठी मात्र आता प्राजक्ता आपल्या बोटात घालून सगळ्यांना दाखवते। सगळेजण टाळ्या वाजवतात तर आता सुलक्षणा खुशत म्हणते की खरं तर ही अंगठी मी प्राजक्तासाठी गिफ्ट आणली होती, पण आता आलोकनेच तिच्या बोटामध्ये घातली। आलोक पूर्णपणे गोंधळून जातो। प्राजक्ताला काही आता ती आलोककडे पाहत असते। आता आलोक कसं आहे, आलोकला काहीच माहिती नाही याबद्दल प्राजक्ताला सगळं काही माहिती असतं, परंतु आता सगळेजण टाळ्या वाजवत असतात। प्राजक्ता अगदी खुशत पाहत असते, परंतु आलोक मात्र गोंधळून जातो। त्याला काय नक्की हे सर्व काय सुरू आहे तेच काही कळत नसतं। आणि आता मात्र चारुलता म्हणते की चला जावई बापूंचं म्हणजे आलोकचं औक्षण करायचं आहे। तेव्हा लगेच आता औक्षण म्हटल्यानंतर आलोक मनात म्हणतो की माझं कसलं औक्षण, पण सुलक्षण आता मनात घाबरते। ती म्हणते की आता नकोय, आता हे औक्षण व्हायलाच नकोय। आणि सुलक्षणा चारुताईंना म्हणते की अहो खरंच हे औक्षण नकोय। तेव्हा लगेच आजी म्हणते की अहो असं कसं चालेल, तर चारुलता म्हणते की हो ना, तुम्ही आमच्या प्राजक्तासाठी एवढं सर्व केलेलं आहे आणि आम्ही आमच्या होणाऱ्या जावई बापू असं म्हणायचं तर तोच लगेच आता अंबिका जाऊबाई असं म्हणते। आणि सुलक्षणाला म्हणजे ती म्हणते की काय हरकत आहे औक्षण करण्यासाठी, कारण मात्र आता जावई बापू असा शब्द म्हणून न देण्यासाठी अंबिका लगेच मध्ये बोलते। आणि आता लगेच सुलक्षणा परत म्हणते आणि ती काहीतरी बोलणार तोच लगेच आता प्राजक्ता समोर मात्र जो काही कुंकवाने भरलेला करंडा आहे तर त्यातील कुंकू ताटात होते आणि त्यावर फुलं ठेवते। अंबिका आणि सुलक्षणा हे सर्व पाहतात आणि त्यांना आता प्राजक्ताचा हेवा वाटतो। म्हणजे आलोकला लाल रंगाचा किती राग आहे प्राजक्ता किती लक्षात ठेवते आणि लगेच मात्र आता त्या प्राजक्ताकडे पाहत असतात। पण तेवढ्यात आलोक म्हणतो की खरंच नकोय माझं औक्षण। त्यावरती चारुलता म्हणते की नाही हो, मी तुमचं काही ऐकून घेणार नाही। आणि वैद्यभाऊंच्या हातामध्ये आता ते मानपानाचं सामान देते आणि मानपानाचं सामान देऊन वैद्यभाऊ मात्र आता आलोकच्या डोक्यामध्ये ती टोपी वगैरे घालतात। त्यानंतर आता आलोक वैद्यभाऊंकडे बघत असतो। आता वैद्यभाऊ आलोकच्या हाताला धरतात आणि त्याला पाटावर घेऊन बसवतात। आणि तेवढ्यात पाटावर आल्यानंतर चारुलता समोर औक्षण करायला येते आणि औक्षण करायला आल्यानंतर आता करंडा उचकते, पण त्यामध्ये कुंकू नसतं। ती विचारते की कुंकू कुठे आहे, तेव्हा आलोक मात्र आता चारुलताकडे बघत असतो आणि भाग्य हे सगळेजणी मात्र आता ही नक्की काय सुरू आहे कुणाला काहीच कळत नसतं। सगळेजण एकमेकांकडे पाहायला सुरुवात करतात की आता कुंकू कुठे गेले असेल। आणि तेवढ्यात आता ही तृप्ती आतमध्ये जाते आणि आतमध्ये गेल्यानंतर आता पुन्हा चारुलता बघत असते। तर आता सुलक्षणा म्हणते की अहो हे बघा चारुलता, प्लीज माझं ऐका हो, राहून द्या सगळं काही। आणि तेवढ्यात मात्र आता ही तृप्ती आतमधून कुंकवाचा मोठा पुडा घेऊन येते आणि म्हणते की आई अहो मिळालं ना, आपण जास्त आता आणून ठेवलं होतं आणि माझ्या बरोबर आता लक्षात होतं। तेव्हा लगेच अंबिका आणि सुलक्षणा बघत असतात आता हे सर्व नक्की काय सुरू आहे। तेवढ्यात आता ही तृप्ती मात्र ते कुंकू आहे तर ते ताटात टाकत असते। आता जेव्हा लाल रंग आलोकने बघितलेला आहे तर आलोकला खूप मोठा आता धक्काच बसतो आणि त्याला खूप राग येतो। रागाने आता तो इतका रिॲक्ट व्हायला बघत असतो आणि जेव्हा आता त्याला लाल रंगाचा इतका राग आहे तर कानामागून पूर्णपणे असा घाम ओला झालेला असतो, तो इतका त्याचा राग अनावर झालेला असतो। तृप्ती आता लगेच प्राजक्ताच्या जवळ येते आणि प्राजक्ता तर अगदी धक्क्यानेच पाहत असते, कारण आता जेव्हा आलोकचा चेहरा त्यांनी बघितलेला असतो आणि आलोकचा चेहरा बघितल्या क्षणी मात्र आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकते। आता कुणाला काय करावं तेच काही कळत नसतं। चारुलता आपल्या बोटाला कुंकू घेते आणि त्याचं औक्षण करायला जाणारच असते, पण जेव्हा त्या बोटाला कुंकू वगैरे आहे तर ते बघून आता आलोक खूपच रिॲक्ट होत असतो। त्याला इतका राग येतो आणि जेव्हा चारुलता मात्र आता ते जे आहे हात तर चारुलता आता कपाळी लावायला घेते, तेवढ्यात मात्र आता रागाने लाल झालेला आलोक तिचा रागानेच हात धरतो आणि तिचा हात धरून थांबवतो। तेव्हा आता आलोकची ही अवस्था बघून सगळ्यांना मात्र एक खूप मोठा धक्का बसलेला असतो। सगळेजण आता धक्क्यानेच बघत आहे, कुणाला काहीच कळत नसतं आणि नक्की आलोक असा रिॲक्ट का होत असेल। आणि तेवढ्यात मात्र आता ही तृप्ती मात्र पाहतच असते। तृप्तीला सुद्धा आता धक्काच बसलेला असतो आणि तो रागाने मात्र आता चारुलताकडे बघतो आणि रागानेच तिचा हात लांब झिडकारून देतो। तेव्हा चारुलता आता पाहत असते, तिला धक्काच बसलेला असतो, नक्की आलोक सरांना काय झालं असेल। आणि आलोक खूप जोराने ओरडतो की तुम्ही माझ्यासोबत हे असं का करतात। तेव्हा प्राजक्ता तर डोळे बंदच करून घेते। मी तुम्हाला नाही म्हणत होतो ना, असं मात्र विचारत असतो। भाग्याला काही कळत नसतं की नक्की आता हे काय झालं असेल, हे असं का वागतात।
आलोक खूपच भयंकर चिडलेला असतो आणि भयंकर चिडूनच मात्र आता तो लगेच तिथून बाहेर निघून येतो. प्राजक्ता भाग्य यांना आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता प्राजक्ताला माहिती असतं की हे का रागावलेले आहे, परंतु भाग्याला मात्र आता यातील काही माहिती नसतं. सगळेजण आता धक्क्यानेच बघत आहेत. सुलोक्षणा अंबिका धावतच मात्र आता बाहेर त्या आलोकच्या मागे जातात आणि तेवढ्यात मात्र आता आलोक गाडीजवळ येतो आणि म्हणतो की चिडायचं नाही, शांत राहायचं, असं वचन मात्र मी ह्या आरवला दिलं होतं आणि आरवचं वचन आहे तर ते यांच्यामुळे मला मोडावं लागलं. त्यांना काय गरज होती कुंकू माझ्या समोर आणण्याची. मग आता अंबिका त्याच्या जवळ येते आणि म्हणते की आलोक शांत हो. आलोक म्हणतो की नाही, कारण काय गरज होती ते माझ्यासमोर कुंकू वगैरे आणण्याची, मी आता बळच म्हणजे हे सर्व करायला सांगितले होते का, मग मी नक्कीच इथे येऊन चूक केली. म्हणून तो आता जोरजोराने अंबिकाला ओरडत विचारत असतो. अंबिका म्हणते की आलोक आलोक शांत हो. तर आता आलोक काही ऐकायला तयारच नसतो. तो म्हणतो की माझी चूक झाली इथे येऊन चूक झाली. तेव्हा अंबिका म्हणते की आलोक अरे शांत हो, आणि हे बघ जे व्हायचं आहे तर ते होऊन गेलेलं आहे आणि तू शांत राहा, तू किती त्रास करून घेशील, शांत हो बरं, आणि तू किती रागवणार आहेस, शांत हो बरं. आणि तेवढ्याच सुलोक्षणा त्याच्या जवळ येते आणि म्हणते की नाही आलोक, या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नाही रे. तेव्हा आलोक रागाने सुलोक्षणाला म्हणतो की तू लांब हो, माझ्या जवळच येऊ नको. तर अंबिका म्हणते की अरे हे बघ, तू आरवला वचन दिलेलं आहे ना, ते लक्षात आहे ना तुझ्या, अरे मग तू असं वागला, त्याचं वचन जर तू मोडलं तर तू त्याला वाईट नाही वाटणार का. आलोक म्हणतो वचन मी तोडलं याच मला फार वाईट वाटतं. अंबिका म्हणते की हे बघ, अरे जे काही घडलेलं आहे ते सगळं विसरून जा, त्याचा जास्त विचार करू नकोस. तू एक काम कर, तू घरी जा, आराम कर, घरी आराम कर, तुला नक्की बरं वाटेल. आणि आलोक तू माझं नाही ऐकणार का, असं सारखं सारखं विचारते. त्यानंतर मात्र आता आलोक हा गाडीमध्ये बसतो. त्याला खूपच राग आलेला असतो. तेव्हा मात्र सुलोक्षणा अंबिकाला म्हणते की तू त्याच्या सोबत जा, मी आहे, मी येते परत. अंबिका आलोक बरोबर गाडीमध्ये बसते आणि आता ती गाडी तेथून निघून जाते. सुलोक्षणा मनात म्हणत आहे की आलोक खरंच तू खूप आज चांगला वागला, खूप वेगळं वागला, आणि आज मात्र मी तुला मनापासून हसताना पाहिलेलं आहे. त्याचं समाधान मानू की आता जे काही घडलं त्याचं दुःख करत बसू. इतका वेळ सगळं काही चांगलं सुरू होतं, पण ऐन वेळेस ते कुंकू आलं आणि त्यामुळे तुझी चिडचिड झाली, चिडलास तू. त्यानंतर आता ही प्रीती चारुलताच्या जवळ येते आणि म्हणते की तुम्हाला लागलं वगैरे तर नाही ना. आणि आता ही भाग्या आता प्राजक्ताच्या गळ्यामध्ये हात घालून तिला जवळ घेते आणि आता आजी तर तोंड वाकडं करते, परंतु चारुलता काही बोलत नसते. तर आता ही प्रीती म्हणते की नाही म्हणजे अहो, आमच्या आलोक भाऊजींनी तुमचा हात झटकला ना म्हणून तुम्हाला विचारते. आणि तेवढ्यात मात्र आता हा श्रेयस म्हणतो की प्रीती अगं आपण काय बोलणार आहोत, कारण माझा विश्वासच बसत नाही. तेव्हा चारुलताच्या डोळ्यात पाणी असतं. ती म्हणते की साखरपुडा होता, कुंकू लावायला गेले तर काय बिघडलं होतं. तेव्हा आता वैद्यभाऊ विचारतात की नक्की काय झालं, एवढा राग, मगाशी तर माझ्याशी हसत खेळत बोलत होते पण आता अचानक काय झालं असेल, कुंकू बघितलं आणि इतका राग कसा आला त्यांना. तेव्हा आता भाग्य म्हणते की अचानक नाही बाबा, ते असं वागतात कारण. आणि तेवढ्याच सुलोक्षणा दरवाजात येते आणि सुलोक्षणा दरवाजात आल्यानंतर लगेच म्हणते की कारण मी सांगते. आणि तेव्हा सगळेजण मात्र सुलोक्षणाकडे बघत असतात आणि जे काही घडलेलं आहे त्यामध्ये तुमची काही चूक नाही असं म्हणते. आणि खरं तर वैद्यभाऊ मीच तुम्हाला कल्पना द्यायला हवी होती. तर वैद्यभाऊ विचारतात की कसली कल्पना. आणि तेवढ्यात मात्र आता ही भाग्य मात्र आता पाहत असते, परंतु प्राजक्ता लगेच म्हणते मामा आलोक सरांना कुंकवाची ॲलर्जी आहे. तेव्हा आता सगळ्यांना हे ऐकल्यानंतर मात्र धक्काच बसतो. सगळेजण विचारात पडतात की नक्की कुंकवाची ॲलर्जी का असेल. प्राजक्ता म्हणते की मला सुद्धा अगोदर माहिती नव्हतं, पण नंतर हे सर्व कळालं. त्यांच्या अंगावर जर कुंकू लागलं तर मोठमोठे पुरळ येतात आणि त्यांना ते कुंकू उतवायला लागतं आणि हा त्रास काही दिवस मात्र खूप जास्त दिवस तसंच राहतो. त्यावरती लगेच आता भाग्य विचारते की कुंकवाची ॲलर्जी, मी तर हे पहिल्यांदाच ऐकते. तेव्हा आता सुलोक्षणा म्हणते की म्हणूनच खरं तर मी नको म्हणत होते, कारण मला माहिती होतं, कारण त्याला खूप त्रास होतोय. कारण कसं आहे की लहानपणापासूनच त्याच्या मनामध्ये कुंकवाची भीती पसरलेली आहे. कुठल्याही लाल रंगाची वस्तू त्याच्या डोळ्यासमोर आली तर तो असाच रिॲक्ट होतो. आणि आता सुद्धा लाल रंगाचं कुंकू आहे तर ते त्याच्या डोळ्यासमोर आलं म्हणून तो असं वागला. आणि हे बघा वैद्यभाऊ मला माफ करा, तुम्ही इतकी छान सगळी तयारी केली होती आणि इतक्या चांगल्या प्रसंगी शेवटी हे गालबोट तर लागलंच. आणि मला काय वाटतं की आपण वाईट गोष्टींचा विचार न करता जे चांगलं घडलेलं आहे तर त्याचा विचार करूयात. म्हणून सगळेजण आता सुलोक्षणाचं बोलणं ऐकून विचार करत आहे, परंतु ही प्रीती आणि हे श्रेयश मात्र अगदी जळफाटूनच पाहत असतात. सुलोक्षणा पुढे म्हणते की आलोक आणि प्राजक्ता या दोघांचा साखरपुडा व्यवस्थित पार पडलेला आहे. बाकी सगळे जे काही विधी वगैरे आहे तर ते सगळे छान पार पडलेले आहेत. त्यावरती मात्र आता वैद्यभाऊ म्हणतात की परंतु आलोक मात्र असा मध्येच उठून गेलेत आणि काय नक्की काय घडलं असेल, नक्की आता त्यांना काय वाटलं असेल आणि हे सर्व खरंच बरं नाही वाटणार. त्यावरती मात्र आता लगेच सुलोक्षणा त्यांच्या समजूत काढते. सुलोक्षणा म्हणते की हे बघा, तुम्हाला म्हणजे तुम्ही काही काळजी वगैरे करू नका,
कारण हे बघा त्याला काही वाटलं नसेल, सगळं काही चांगलं होईल. आणि आता मात्र तुम्ही त्याचं टेन्शन घेऊच नका. मी आलोकला समजावते. आलोकचा एकदा राग शांत झाला तर तो सगळं काही मात्र आता व्यवस्थित रिॲक्ट होईल. त्यामुळे तुम्ही काही काळजी करूच नका. आणि हवं तर मी त्याला पुन्हा घेऊन येते आणि त्याला माफी मागायला सांगते. त्याचं चुकलं असेल तेव्हा लगेच आता वैद्य म्हणतात की अहो सुलक्षणा मॅडम, तुम्ही हे सर्व काय बोलतात? तुम्ही हे सर्व करून मला लाजवतात. माफी मागण्याची तुम्हाला काहीच गरज नाही. मुळात म्हणजे त्यांच्या ह्या गोष्टीबद्दल आम्हाला जर अगोदर माहिती असतं तर आम्ही काळजी घेतली असती, ही गोष्ट घडूनच दिली नसती. आणि राहिला प्रश्न आलोकने माफी मागण्याचा, पण त्याची खरंच काही गरज नाही. आम्हाला काही वाटलं नाही, आम्ही सगळं समजून घेतो. आणि त्यात म्हणजे आलोकची काही चूकच नाही. आणि मी सुद्धा एक डॉक्टर आहे, मी सगळं समजू शकतो. एखाद्या मनाची जी भीती आहे तर ती मनामध्ये खोलवर रुजून जर बसलेली असेल आणि ती जर अशी अचानक समोर आली तर त्याचा त्रास होतो. तेव्हा आता वैद्यभाऊ सुद्धा इतकं समजून घेतात म्हणून सुलक्षणाला छान वाटतं, सुलक्षणाच्या मनाचं समाधान होतं. परंतु आता ही श्रेयस आणि तृप्ती यांचा जळफळाट होत असतो. त्यांना काय करावं तेच काही कळत नसतं. त्यानंतर आता वैद्यभाऊ सुलक्षणाला समजावतात की हे बघा, तुम्हाला वाईट वाटून घेण्याचं काही गरज नाही, सगळं व्यवस्थित होईल. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. आम्हाला काही वाटलेलं नाही, आम्ही सगळं काही समजून घेतो. वैद्यभाऊ पुढे म्हणतात की जे काही घडलेलं आहे तर त्याबद्दल आम्ही वाईट सुद्धा वाटून घेणार नाही आणि मनात सुद्धा काहीच ठेवणार नाही. तुम्ही अजिबात लोड घेऊ नका. पण एका गोष्टीचं आम्हाला फार वाईट वाटतं, साखरपुड्याचा पेढा कोणी खाल्ला नाहीच. तेवढ्यात मात्र आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येतो आणि वैद्यभाऊ खुश होत म्हणतात की काय चारू, दे इकडे पेढे, दे इकडे. आणि चारूला तर मात्र आता त्यांच्या हातामध्ये ते पेढ्याचं ताट देते आणि ते पेढ्याचं बॉक्स वगैरे घेऊन आता वैद्यभाऊ सगळ्यांना खुश होत ते पेढे देतात. आणि सगळेजण मात्र आता साखरपुड्याचे पेढे मस्त आनंदाने खात आहे. परंतु आलोक तिथे नसतो आणि भाग्या, प्राजक्ता ह्या सगळ्यांना मात्र खूपच आनंद होतो आणि सगळेजण मात्र आता खूप पुन्हा खुश होतात. त्यानंतर सुलक्षणा ही प्राजक्ताच्या समोर येते आणि प्राजक्ताला पेढा भरवत म्हणते अभिनंदन सुनबाई. आणि आता मात्र प्राजक्ता आणि सुलक्षणा एकमेकींना घट्ट मिठी मारतात. सुलक्षणा म्हणते की हे बघ प्राजक्ता, आता तुझ्या आणि आलोकच्या मात्र लग्नाच्या आड जगातील कोणतीही ताकद नाही होऊ शकत. आणि आपलं हे नातं जन्मजन्मीचं आहे आणि हे नातं जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे आता ते नातं असं कोणी तोडू शकत नाही. आणि येत्या 10 दिवसात तुझं आणि आलोकचं लग्न होईल आणि मग प्राजक्ताचं जे काही आलोकच्या आयुष्यामध्ये सूर्यवंशीच्या घरामध्ये प्रवेश होईल. तेवढ्यात प्राजक्ता विचारते पण मॅम भाग्याचं काय? भाग्याचा तुम्ही विचार केलाच नाही. आता सुलक्षणा म्हणते की तू काही काळजी करू नको. एकदा की आलोक आणि तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या मग भाग्यश्री या दोघांच्या लग्नाचा आपण विचार करू. तेव्हा आता बरोबर सुलक्षणा तिला आपल्या प्लॅन मध्ये गुंडाळून घेते. आता प्राजक्ताला वाटतं की नक्की करतील म्हणून त्या लग्न, परंतु प्राजक्ता विचारत पडते आणि प्राजक्ताला आता काय विचार म्हणजे उत्तर द्यायचं तेच काही कळत नसतं. शेवटी ती सुलक्षणाचं ऐकते आणि शांत बसते. त्यानंतर आता सगळेजण आपापल्या घरी गेलेले आहेत. भाग्य आणि प्राजक्ता आपल्या रूम मध्ये येतात. भाग्य दरवाजा बंद करून घेते आणि भाग्य तिला चिडवत असते की खरंच आजची एंगेजमेंट खूपच भारी झालेली आहे, खूपच मस्त. आणि बघ ना प्राजू, अगं अंगठी किती सुंदर आहे. आणि प्राजू तू आता अर्धी सूर्यवंशी झालेली आहे असं खुशत म्हणत असते. आणि काय ग प्राजू, कसं वाटतं? परंतु प्राजू मात्र आता थोडीशी शांत असते आणि माहिती नाही असं म्हणते आणि बाजूलाच होते. तेव्हा भाग्य पुन्हा तिच्या मागे येते आणि माहिती नाही असं म्हणजे नक्की काय, तुला काय म्हणायचं आहे असं विचारते. आणि परत प्राजूला म्हणते की तुला आनंद नाही झाला का? तर प्राजू म्हणते की हो झालेला आहे. परंतु प्राजक्ताचा चेहरा पडलेला असतो कारण तिने आता भाग्यासाठी हे सर्व म्हणजे पाऊल उचललेलं असतं. भाग्यासाठी आता तिने लग्नाचं पाऊल उचललेलं आहे. परंतु अजून हे मॅडम आहे सुलक्षणा मॅडम, त्यांनी आरव आणि प्राजक्ता भाग्याच्या लग्नाचा विचार केलेला नाही. आता जेव्हा आमचं लग्न होईल त्यानंतर विचार करूयात असं म्हणलेले आहेत. म्हणून जरा ती टेन्शन मध्ये असते. म्हणून प्राजक्ता आता जायला निघते तर भाग्य तिला म्हणते की अगं तू असा चेहरा का पाडून बसलेली आहेस, नक्की काय झालेलं आहे? आणि आज तर तू 7व्या आसमानावर असायला हवी असं म्हणते. आणि भाग्य आता परत विचार करून म्हणते की हे बघ अगं आलोक सूर्यवंशीनी अंगठी तर तुझ्या पोटामध्ये घातलेली आहे, परंतु ज्या पद्धतीने आता ही अंगठी घातली ते थोडं ऑडच वाटलं. आणि तुला नाही ऑड वाटलं का असं विचारते. आणि त्याच वेळेस मात्र त्या प्राजक्ताला पुन्हा तो क्षण आठवतो. प्राजक्ता आता पुन्हा म्हणते. तेव्हा प्राजक्ता मनात विचार करते की प्राजक्ताला मात्र पुन्हा संशय आलेला आहे का? तर आता लगेच ही प्राजक्ता मनात म्हणत आहे की नक्कीच भाग्याला पुन्हा संशय आलेला आहे. तर आता पुन्हा भाग्य विचारते म्हणजे तुला असं नाही वाटलं, तुला काही वेगळं नाही वाटलं का प्राजू, जर त्यांनी असं जे काही केलं त्याबद्दल? अगं फोटो सुद्धा नीट काढता आला नाही, सगळं काही अचानक झालेलं आहे. आणि ती अंगठी मात्र उडाली काय आणि त्यानंतर मात्र ती अंगठी त्यांनी तुझ्या पोटात काय घातली आणि मला तर खरंच ते खूप ऑड वाटलं. तुला नाही वाटलं का? म्हणजे आपल्या होणाऱ्या बायकोला जी काही अंगठी घालणं ही लाईफ टाईमची मुवमेंट असते.
मग त्यांनी अशी का अंगठी घातली असेल, नक्की असं का वागले असेल ते. अगं प्राजू, तुला काय सांगायचं, मी काय भारी मस्त इमॅजिन केलं होतं. ते मस्त गुडघ्यावर बसतील आणि तुला विचारतील, प्राजक्ता तू खरंच आता माझ्याशी म्हणजे सहमत आहे का लग्न करण्यासाठी, आणि त्यांनी तुला प्रपोज केलं असतं. त्यानंतर तू लाजतच आता हो म्हणाली असती आणि त्यानंतर मात्र त्यांनी तुला अंगठी घातली असती. म्हणजे सगळं कसं एकदम असं बिनधास्त झालं असतं आणि तुझ्या मनात सुद्धा हे असं वाटलं असेल ना. त्यावरती प्राजू म्हणते की नक्की काय म्हणायचं तुला. तर भाग्य म्हणते की अगं तुझ्या मनामध्ये शंका तर आलीच असेल, तुला वाटलंच असं मनाला की नक्की असं का घडलं असेल, आणि जे काही आलोक सूर्यवंशी वागले त्यांचं वागणं तुला असं ऑड नाही वाटलं का, असं पुन्हा पुन्हा भाग्य संशयाने विचारत असते. परंतु प्राजक्ताला आता मनातून सगळं माहिती असतं, पण आता भाग्याचा संशय तिला दूर करायचा असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा साखरपुडा होता, आणि त्यात म्हणजे कसं होतं की मुलाने मुलीला अंगठी घालायची, पण मुलीने मुलाला अंगठी घालायची नाही, असं कसं चालेल बरं. जग कुठे चालू आहे, कुठे चाललं हे जग, आणि हे सूर्यवंशी कुठे आहेत, असं का नक्की असं होते. परंतु आता म्हणजे आलोक सरांनी तुला अंगठी सुद्धा घातली, परंतु तू आलोक सरांना अंगठी घातलेली नाही, असं नक्की काय हे नवीन. मला तर असं वाटलं होतं की सूर्यवंशी इतके मोठे आहेत, मग विचारांनी सुद्धा जरा मॉडर्नच असतील, आणि हे काय तर आमच्याकडे असे रीत आहे असं. त्यानंतर आता ही प्राजू सुद्धा त्यांचीच बाजू घेते आणि त्यांच्याकडे अशी रीत आहे असं भाग्याला सांगते. तेव्हा आता भाग्य म्हणते की असली कसली रीत आहे, अगं अंगठी घालायला हवी होती आलोक सूर्यवंशींना, आणि ह्या साखरपुड्याचा नक्की अर्थ काय आहे मग. त्यानंतर मात्र आता लगेच प्राजक्ता म्हणते की भाग्या अगं सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात, अगं काही रीतीभाती असे असतात तर त्या पाळायच्या असतात. अगं हे तर काहीच नाही, मी तर अशी सुद्धा रीत ऐकलेली आहे की जेथे मुलाऐवजी मुलाचा भाऊ मुलीच्या बोटामध्ये अंगठी घालतो, आणि नशीब समज तसं काही घडलं नाही म्हणून. तेव्हा हे ऐकून आता भाग्य म्हणते की बापरे असं सुद्धा असतं. तर भाग्य आता असं विचारल्यानंतर प्राजू म्हणते की हो. तर आता प्राजूने बरोबर भाग्याचा जो संशय आहे, गैरसमज आहे, तो दूर करण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि प्राजक्ता पुन्हा म्हणते की भाग्या काय ग सारखं सारखं तू तेच लावते, लक्ष देऊ नकोस. मान्य आहे मला आलोक सर थोडेसे वेगळे आहेत, अगं ते मित भाषे आहे, त्यांना लोकांमध्ये सहभागी व्हायला नाही आवडत, अगं त्यांचं एक जग आहे, त्यांची आई काकू आणि आरव सर. तेव्हा लगेच आता भाग्य म्हणते की तो मॅड आरव का. तेव्हा लगेच आता प्राजक्ता म्हणते की मॅड, अगं काय ग काय झालं, तू आरवला सरांना मॅड का म्हणते. परंतु भाग्य आता तिला काही सांगत नसते आणि काही नाही असं म्हणते. प्राजक्ता विचारते की मग तू आरव सरांना मॅड का म्हणालीस. भाग्य म्हणते की आहेस तू मॅड म्हणून मी म्हंटले. आणि आता मात्र भाग्या पुन्हा म्हणत असते की ते सगळं सोडून दे, परंतु तू असं म्हणाले की आलोक सूर्यवंशी यांचं आणखीन एक नवीन जग आहे, आणि मी हाच विचार करत आहे की त्या जगामध्ये तुला जागा तर मिळेल ना, आणि तो आलोक सूर्यवंशी खरंच तुला आपलं मनापासून मानतो ना. अगं हे बघ ना, त्यांनी आईचा हात झिडकारला, कुंकुची ॲलर्जी आहे, परंतु आता काहीतरी वागण्याची सुद्धा पद्धत असते, असं कुठे वागत असतं का कोणी. लगेच आईचा हात अगदी रागाने त्यांनी असं फिडकारून दिला. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की आलोक सर चिरले, परंतु ते सगळं स्वाभाविकच होतं. अगं पण ते असं पॅनिक का झाले, हा विचार तू का केला नसेल बरं. आणि ते गेल्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं की त्यांना कुंकवाची ॲलर्जी आहे म्हणून, त्यांना ह्या सगळ्याचा खूप त्रास होतो म्हणून. आणि अगं तूच विचार कर, लग्न किती तोंडावर आलेलं आहे, मग त्या सगळ्या धावपळीत जर असा काही त्रास झाला, अगं मग कोणताही माणूस चिडेलच ना. त्यावरती भाग्य म्हणते की प्राजू अगं ते शांतपणे सुद्धा सांगू शकले असते. त्यावरती मात्र आता प्राजक्ता म्हणते की अगं तू खरंच खूप जास्त ओव्हर थिंकिंग करते, अगं एवढा छान साखरपुडा पार पडलेला आहे, आपण त्याबद्दल बोलायला हवं. अगं पण नको त्या गोष्टींबद्दल आपण का बोलतोस बरं. तेव्हा आता भाग्य म्हणते की अगं नको त्या गोष्टी नाही, जे घडलेलं आहे ना त्याबद्दल विचार करायला हवा, आणि तुझ्याशी नाही बोलायचं तर कुणाशी बोलायचं आहे, मी आईशी बोलू का. तेव्हा आता लगेच प्राजक्ता नाही असं म्हणते, आणि मामीशी तर अजिबात बोलू नको, ती उगाच टेन्शन घेईल. आणि अगं हे बघ भाग्यात आता सगळं काही गोष्टी बाद झाल्यात, आता नको त्या गोष्टींचा तू सुद्धा जास्त विचार करत बसू नकोस. आता अगं सगळं काही व्यवस्थित होईल, तू कशाला इतकी काळजी करते. आणि आता भाग्याच्या मनातील आता जो काही संशय आहे तर तो बाजूला ठेवण्यासाठी ती विषय बदलते, आणि खुशत आता भाग्याला विचारते की भाग्या अगं माझी अंगठी कशी आहे, कशी दिसते बरं माझ्या बोटामध्ये, आणि तुला अंगठी आवडली का असं विचारते. आणि भाग्य आता खुशूत हसते, आवडली असं म्हणते. तर लगेच प्राजक्ता म्हणते की भाग्या काल तू सूर्यवंशीच्या घरात काय म्हणाली होती मला आठवतं, तर मी खुश असेल तर जगातील सगळ्यात आनंदित व्यक्ती तू असेल, आणि बघ बरं आज मी किती खुश आहे. तेव्हा आता भाग्य खुशत म्हणते की हो मॅडम तू खुश तर मी खुश. आणि प्राजू अगं मी काय म्हणते की साखरपुड्यात अंगठी घालताना मी तुझा फोटोच काढला नाही, आणि चल आता एक फोटो आपण नक्की काढूयात. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की एक नाही तर दोन फोटो काढ. भाग्य खुशत म्हणते की चल, आणि तिच्या हाताला धरते, आणि भाग्य आपला मोबाईल घेऊन आता प्राजक्ताचे फोटो काढत असते. स्माइल कर, अंगठी दाखव असं म्हणून तिचे मस्त लुक घेत फोटो काढते, मस्त तिचे फोटो काढत असते.
फोटो काढत असताना मात्र आता प्राजक्ताला आलोक जे काही वागलेलं आहे ते कुंकू आता म्हणजे लावताना आलोक जे काही बोललेलं आहे की माझ्यासोबत हे असं का करतात, तेव्हा तो किती रिॲक्ट झालेला असतो, किती राग त्याला आलेला असतो, हे सगळं क्षण मात्र आता प्राजक्ताला आठवत असतो. त्या विचारात ती पडते आणि तिला आता वेगळंच काहीतरी वाटते आणि भाग्य तिचे फोटो काढत असते, परंतु प्राजक्ताचं मन मात्र काहीतरी वेगळेच विचारत असतं. त्यानंतर मात्र आता शेवटी हा भाग येथे संपलेला असतो. पुढील भागामध्ये भाग्य आणि प्राजू दोघेही रोडने जात असताना आता एक मुलगी शाळेला जात असते आणि तेवढ्यात एक गाडी त्या मुलीच्या अंगावर चिखल ओढून देते. तेव्हा ती म्हणते की मम्मी अगं माझा सगळा ड्रेस मात्र खराब केलेला आहे. तेव्हा आता प्राजक्ता मात्र आपल्या रुमालनी त्या मुलीचा ड्रेस स्वच्छ करून देते, सगळे काही डाग वगैरे पुसून घेते आणि भाग्य हे सर्व पाहत असते. आणि तेव्हा आता प्राजक्ता मात्र त्या मुलीशी गप्पा करत असते. तू आता मात्र त्यांना सांग, आता तुला एक मोठा मॉन्स्टर दिसला आणि तू त्या मॉन्स्टरला ढिसून केलं आणि त्या मॉन्स्टरला तू पळून लावलं म्हणून तुझा ड्रेस खराब झाला. तेव्हा ती मुलगी खुश होत असते आणि प्राजक्ताचा एक छान असा गोड पापा घेते आणि त्याच वेळेस आता एक व्यक्ती गाडीतून हे सर्व पाहत असते आणि त्याला प्राजक्ताकडे बघून खूप असा आनंद वाटतो. तो खुश होत प्राजक्ताकडे बघत असतो आणि तेव्हा तो म्हणतो की आज इतक्या वर्षांनी परत आलो आणि आल्या मात्र मला इतकी छान गोष्ट पाहायला मिळाली. आणि त्याच वेळेस मात्र जी काही ती व्यक्ती आहे तर ती व्यक्ती म्हणजे सुलक्षणा सूर्यवंशी यांचे मिस्टर आहे श्रीकांत. त्यानंतर इकडे आता सुलक्षणा सूर्यवंशी आणि अंबिका हे सगळेजण मात्र लग्नाचा हॉल कुठे ठरवायचा, लग्न कुठे कोणत्या हॉलमध्ये करायचं त्याबद्दल त्यांचं डिस्कशन सुरू असतं. काहीतरी हॉलबद्दल चर्चा सुरू असते आणि आता हा श्रेयस मात्र आणि प्रीती ही धक्क्याने म्हणजे त्यांना आता हे सहनच होत नसतं, त्यांचा जळफळाट होत असतो. आणि तेवढ्यात आता सुलक्षणा म्हणते आता ह्या लग्नाच्या हॉलसाठी फक्त आता प्राजक्ताच्या घरचे आणि आपल्या घरचे काही मंडळी आता एवढेच लग्नासाठी असतील. आणि तेवढ्यात श्रीकांत दाराशी येतो आणि म्हणतो की मी सुद्धा. सुलक्षणा मात्र आता जेव्हा श्रीकांत भाऊजींना पाहते म्हणजे तिच्या मिस्टरांना, तेव्हा सगळ्यांना मात्र आता धक्काच बसलेला असतो कारण ते अचानक आलेले असतात. आणि प्राजक्ता तर त्यांना सून म्हणून आता खूपच आवडणार असते कारण त्या मुलीबद्दल त्यांना अगोदरच आता रस्त्यामध्ये एखादा घटना घडलेली असते. तर आता म्हणजे त्यांची होणारी सून इतकी सुंदर आहे आणि इतकी छान म्हणजे दुसऱ्यांचं मदत करणारी आहे, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असणारी, असं जेव्हा आता त्यांना पाहायला मिळतं तेव्हा आता हे सत्य मात्र त्यांच्या समोर लवकरच येणार आहे कारण ती मुलगी तिसरी कोणी नसून आपल्या आलोकची होणारी बायको आहे. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.